प्रेमानंद महाराज यांचा जन्म हा उत्तर प्रदेशातील कानपूरच्या नरवाल तालुक्यात अखरी गावात झाला होता. प्रेमानंद महाराज हे एका ब्राह्मण कुटुंबातून येतात. त्यांचे मूळ नाव हे अनिरुद्ध पांडे असे आहे. त्यांच्या कुटुंबात आताही त्यांचे मोठे भाऊ आणि त्यांचे पुतणे गावात राहतात. तेव्हापासून प्रेमानंदजी महाराज यांनी आपले गाव सोडले आणि तेव्हापासून ते आपल्या गावात पुन्हा कधीच परतले नाही. कानपूरला ते एकदा दोनदा आले, मात्र तरीही ते आपल्या गावी गेले नाही. कारण संन्यासी असताना घरी जाता येत नाही अशी प्रथा आहे. प्रेमानंदजी महाराजांच्या दरबारात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही नेहमी जाताना दिसतात. त्यांच्याबद्दल लोकांना विशेष आदर आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दिग्गज अभिनेते, खेळाडू, गायक इत्यादी येत असतात. आता त्या सध्या एका गंभीर आजाराचा सामना देखील करत आहे. मात्र तरीही त्यांची राधा भक्ती आणि कृष्ण भक्ती तुटलेली नाही. ते राधा भक्ती आणि कृष्ण भक्ती यांच्यात तल्लीन असतात. परंतु अनेकांना प्रेमानंद महाराज हे संत कसे झाले याबाबत अनेकांना माहिती नाहीये. प्रेमानंद महाराज हे कोण आहे आणि ते महाराज कसे झाले आणि सध्या त्यांच्याकडे संपत्ती किती आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलाय. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार, मी नारायण आणि तुम्ही बघत आहात व्हिडिओ बिनधास्त बोल. प्रेमानंद महाराज यांनी 13 वर्षाचे असतानाच घराचा त्याग केला होता. त्यावेळी त्यांना वाटलं की आता संत आणि संन्यासी म्हणून जीवन जगावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि यानंतर ते घरी परतल्यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि यानंतर त्यांनी अचानक घर सोडले आणि नंतर बनारसला गेले आणि गंगेच्या तीरावर संन्यासाचे जीवन जगू लागले. यानंतर ते एका संन्यासाच्या माध्यमातून वृंदावनला गेले. तिथे गेल्यावर ते भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीच्या भक्तीत रमले. आज वृंदावनामधील सर्वात मोठा संन्यासी म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक भाविक भक्त त्यांना भेटायला येतात. आज ते एका गंभीर आजाराचा सामना देखील करत आहेत. त्यामुळे त्यांचे दररोज डायलिसिस केले जात आहे. प्रेमानंद महाराजांचे भक्त केवळ भारत देशातच नाही तर जगभरात आहेत. प्रेमानंद महाराजांना सध्याच्या काळात खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या प्रसिद्धीमुळे त्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. विराट कोहलींचे गुरु प्रेमानंदजी महाराज यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि ते एका दिवसात किती खर्च करतात हे पण जाणणं महत्वाचं आहे. प्रेमानंद महाराजांचे आश्रम मथुरा येथे आहे आणि आश्रमात दररोज शेकडो भाविक येतात, जेवण करतात आणि आध्यात्मिक सुखाचा अनुभव देखील घेतात. आश्रमात दररोज मोठ्या संख्येने लोकांना मोफत जेवण दिले जाते आणि त्याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. एका वृत्तानुसार प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दररोज सुमारे 3 कोटी रुपये खर्च केले जातात आणि या रकमेत जेवण, सेवा कार्य आणि इतर व्यवस्थांचा खर्च समाविष्ट आहे. इथे येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे आणि ते सर्व पूर्णपणे मोफत दिल्या जातात. त्यांच्या वैयक्तिक खर्चाबद्दल बोलताना प्रेमानंद महाराज स्वतः म्हणतात की मी दररोज 400 ते 500 रुपयामध्ये जेवण करतात. महाराजांचा दावा आहे की माझ्याकडे 1 रुपयाही नाही, माझ्याकडे मोबाईल सुद्धा नाही आणि कधी घेणारही नाही. मी घर सोडताना जसा होतो तसाच आजही आहे. ते म्हणतात की माझे ना बँक खाते आहे ना कोणतीही कागदपत्र आहे. मी दुःख स्वीकारलंय, मला दुःखाची भीती वाटत नाही. मी दुःखात असताना देव मला भेटतो. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या नावावर 1 रुपयाही नाही किंवा त्यांचे घर किंवा जमीनही नाही. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवस्थेचा मुख्य स्रोत म्हणजे भक्ताकडून मिळणारी देणगी. त्यांच्या अनुयायांमध्ये अनेक मोठे उद्योगपती आणि प्रभावशाली लोक आहेत जे नियमितपणे आश्रमाला आर्थिक मदत करतात. याशिवाय महाराजांचे प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम हे देखील आश्रमाचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. प्रेमानंद महाराज आश्रम चालवत असले तरी त्यांचे वैयक्तिक जीवन अगदी साधे आहे. ते त्यांच्या अनुयायांना साधी राणी आणि उच्च विचारसरणीचा संदेश देतात. विराट कोहलीसारखे मोठे स्टार देखील त्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने प्रभावित होतात, ज्यामुळे त्यांचा प्रभाव आणि लोकप्रियता आणखीनच वाढते. विराट कोहलीने नुकतीच कसोटीमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेच तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंदजी महाराजांच्या दरबारात पोहोचला. महाराजांच्या दरबारात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आणि यश मिळाल्यानंतर ते प्रेमानंदजी महाराजांच्या भेटीला जातात. मित्रांनो, या प्रेमानंद महाराजांबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.